इकडे 2020 विश्वचषकामध्ये यजमान अमेरिकेनं खरोखरच कमाल केली. अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानवरच्या लागोपाठ 2 निर्णायक विजयांसह अ गटाचं दुसरं स्थान राखलेलं आहे. याच कामगिरीनं अमेरिकेला 2020 विश्वचषकाच्या सुपर 8चं तिकीटही मिळवून दिलंय. अमेरिकेच्या या कामगिरीचा एक शिल्पकार ठरला तो मराठमोळा मुंबईकर सौरभ नेत्रावळकर. पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सौरभशी सांधलेला हा संवाद. सध्या हाय डिमांडमध्ये कुठला प्लेअर असला सौरभ नेत्रावळकर. ABP माझाशी बोलायला तो तयार झालेला आहे. त्याचं कारण आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे अमेरिकेतल्या क्रिकेटच्या दृष्टीने. कारण अमेरिकन संघाने सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. मित्रा, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू, धन्यवाद. काय रे बाबा, काय म्हणजे हे यावेळचा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये अमेरिकेचा संघ येणं, यजमानपद तुमच्याकडे असणं, 2 मॅचेस जिंकणं आणि आता हे सुपर 8मध्ये सगळंच धमाल चालली अगदी. हो, अगदी असं वाटतंय की अजून स्वप्न बघतोय, पण सर्वांसाठी छान वाटतंय. आम्ही तयारी पण 4-5 वर्षापासून जे प्लेयर्स आहेत आमचे ते खूप मेहनत करतायत, खूप कष्ट काढलेत इंडिव्हिज्युअल लोकांनी. तर छान वाटतं की सगळ्यांना त्या मेहनतीचं फळ भेटतंय आणि एकदम ग्रेटफुल आहे मी. हो, कारण लोकांना असंही म्हणता येणार नाही आहे की शेवटची मॅच, अमेरिकेची जी शेवटची मॅच होती ती पावसाने धुतली गेली म्हणून तुम्ही क्वालिफाय झाला असं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही 2 मॅचेस कडक जिंकलेला होता आणि आजच्या मॅचमध्ये सुद्धा असं नव्हतं की काय होणार, कारण तुम्ही तेवढेच कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळत होता. हो, आय मीन सेकंड मॅच एस्पेशली खूप इम्पॉर्टंट होती आणि आय थिंक दोन्ही मॅच आम्ही जे जिंकलोय ते अंडर प्रेशर काही इंडिव्हिज्युअल्स ब्रिलियंट नॉक्स खेळले आहेत. आणि असं नाही की एका माणसाने एकदम आउटस्टँडिंग आमचं परफॉर्मन्स केलं. सगळ्या लोकांनी जेव्हा जेव्हा गरज पडली टीमला तेव्हा आपला हात वर करून काहीतरी ब्रिलियंट केलं आहे. एक तर ब्रिलियंट कॅच पकडला आहे किंवा ब्रिलियंट स्पेल टाकली आहे. तर एक असा टीम एफर्ट होतो आहे. तर टीम कॉम्बिनेशन चांगली बनते तर ती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ती आमची स्ट्रेंथ असू शकते या टुर्नामेंटमध्ये की आम्ही जर एकत्र 11चे 11 खेळलो 100% देऊन तर आम्ही चांगल्या टीमबरोबर कम्पीट करू शकतो असा भरोसा आमच्या टीममध्ये आता जागृत होतो आहे. सौरभ, महत्त्वाचा टप्पा आता आलेला आहे कारण सुपर 8मध्ये अमेरिकेचा संघ आला आहे. वेस्ट इंडिजला तुम्ही जाणार आहात. फिरायला वेस्ट इंडिजला जाणं वेगळं आणि आता प्रत्यक्ष लढतीसाठी जाणं वेगळं. कारण आता ज्या लढती असणार त्या अजून काय म्हणतात टफ असणार आणि मजा त्याच्यातच आहे. हो, नक्कीच. एक चांगली गोष्ट आहे की आम्ही ॲज अ US टीम वेस्ट इंडिजमध्ये भरपूर क्रिकेट खेळलेलो आहोत. 2018, 19, 20 आय थिंक 3 वर्ष आम्ही कंटिन्युअस त्यांचे जे रणजीची वन डे मॅचेस असतात म्हणजे इक्विव्हॅलंट ऑफ दॅट जे लिस्ट ए गेम्स आपण बोलतो तर त्याच्यामध्ये क्रिकेट वेस्ट इंडिज, USA आणि कॅनडाच्या टीमला इन्व्हिटेशन द्यायची आणि आम्ही त्यांच्या फर्स्ट क्लास टीम्स बरोबर खेळायचो. तर ॲटलिस्ट आम्ही ते ग्राउंड्स आम्ही पाहिलेले आहेत आणि तिकडे खेळलेलो आहेत. पण डेफिनेटली सुपर 8 ह्याचा अर्थ आहे की जगातल्या टॉप टीम्स असतील आणि आमचं 100% पण ते पुरणार तिकडे का नाही ते आम्हाला माहिती नाही. आणि असंच लीगच्या स्टार्टला पण असं होतं की आम्हाला माहिती नव्हतं की आमचं बेस्ट काय होतं. पण तो भरोसा आहे की ओके आम्ही ह्या टीम्सना पण टफ फाईट आम्ही देऊ शकतो आणि बिलीफ आहे. पण जास्त पुढचा विचार नाही करायचा. एक मॅच घ्यायची आणि जी संधी मिळते ती एन्जॉय करायची आहे. हेच क्रिकेट शिकवतं नाही का रे, 1 बॉल ॲट अ टाईम आपण म्हणतो आणि ते 1 बॉल ॲट अ टाईम हे क्रिकेटपुरतं मर्यादित नाही आहे, आयुष्यापुरला सुद्धा जसंच्या तसं लागू होतं. नक्की. जास्ती भविष्यात पण जास्ती विचार नाही करायचा आणि पाठचं शिकायचं चुकांमधून पण जास्त त्याच्यात स्वतःवर हार्श नाही घ्यायचं. तू गाणं गातो सोडून मला अक्षरशः गाणं आठवतंय पटकन. आगे भी जाने न तू, अरे वाह, पीछे भी जाने न तू, क्या बात है, जो भी है पुढे काय बस यही एक पल. काय म्हणजे खरंच मजा आहे. परवा कारण अनोखं दृश्य होतं की
भारत विरुद्ध अमेरिका सामन्याला जे प्रेक्षक होते त्या सगळ्यांचं मत असं होतं, कोणी संघ जिंकला तरी आमचा संघ जिंकल्यासारखं वाटतं. ही भावनाच इतकी गोड होती. त्यामुळे इतक्या मनापासून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट मित्रा. थँक्यू, धन्यवाद. आणि एबीपी माझाशी संवाद साधल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. हा होता सौरभ नेत्रावळकर आणि जो आत्ताच्या घडीला हिरो बनलेला आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, फ्लोरिडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.